श्रीगणेशाय नमः। सजयति सिन्दुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्वणीर्वतमसा रासन्नासिति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधुना या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर सद्गुरु गजानन महाराज की जय। आपण संत महिपती महाराजांनी लिहिलेली जी संत चरित्र आहेत, संत लीलामृत ग्रंथ, त्यातली काही चरित्र आपण पाहत आहोत। पांडुरंगाच्या आज्ञेवरून नामदेव महाराज बिदरला चाललेले आहे। टाळ मृदुंगाचा घोष आहे, हजारो टाळकरी त्यांच्याबरोबर आहेत, कीर्तनकार आहेत। समोर न येताना त्यांच्यावर ध्वज आहेत, दिंडे आहेत, पताका आहेत। तर बिदरचा बादशाह वरती उभा असतो आपल्या महालाच्या वरती आणि त्या तिथून पाहतो, त्याला असं वाटतं परकीयांचं सैन्य आलंय। मग त्यांना पकडायला सैन्य पाठवतो। मग त्यातला एक मनुष्य येऊन सांगतो की बाबा हे सैन्य काही नाही आहे, हे पंढरपूरचे वारकरी चाललेले आहेत। काशीनाथ पण ते येऊन त्यांना सांगतात की ही पंढरीच्या विठुरायाचे भक्त आहेत, तीर्थयात्रा करायला चाललेले आहेत, तर त्यांना अडवू नका। पण बादशाह म्हणतो त्यांना घेऊन या माझ्याकडे, आणि त्याप्रमाणे त्यांना घेऊन आलेले आहेत। सगळ्या संतांना घेऊन त्या बादशाहाच्या दरबारात आलेले आहेत। काशी पंतापाशी जाण येऊन सांगते वर्तमान, नामदेव वैष्णव अयोध्याना पंढरीहून पाजले। काशी पंत उठून सत्वरी आयापाशी अर्ज करी, आमचा पीर वैकुंठ विहारी भीमा तेरी वसत है। नामातयाचा दास किंकर असे, आवडता मुजावर त्याचा उद्या सत्वर अन्य विचार असे ना। अविंद राजा बहु उन्मत्त दूताप्रती काय बोलत, त्याची पहावयाज मात आणा समस्त धरोनी। कर जोडून काशीवंत पुन्हा मागुती अर्ज करीत, त्याची छळना करता व्यर्थ उत्तम गत दिसेना। जो निर्गुण निराकारी नाना सगुण अवतार धरी, तो नामदेवाचा सहाय्यकारी निश्चयांतरी असो द्या। म्हणाले संतांचं छळन करू नका, कारण तो निर्गुण निराकार परमात्मा ह्या संतांच्यासाठी, या सज्जनांच्यासाठी प्रकट झाला। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। त्यांच्या सज्जनांच्या रक्षणासाठीच तो अवतार घेतो। तर त्यांना जर तुम्ही त्रास दिला तर परमात्मा तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही। निश्चयांतरी असो द्या विष्णू भक्तांचे करता क्षणनाथ, परी पुढे जाणजे अकल्याण। राज्य संपत्ती सैन्य जाय नासोनी क्षणार्धे, ऐसे शिकवले नाना रीती परी तो नायके दुर्मती। पंत म्हणे होणार गती, ते कल्पांती चुकेना। पंताने सांगितलं की जे होणार ते काही चुकत नाही। एखाद्या माणसाला तुम्ही किती बोध करा, पण त्याचा जर विनाशकाळ जवळ आला असेल तर तो तुमचं कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो। विनाशकाले विपरीत बुद्धी, परी तो नायके दुर्मती। पंत म्हणे होणार गती, ते कल्पांती झुकेना। मरण समवेता देख, त्याची तात्काळ मोडे ओळखा। तैशी झाली सम्यक, डोळा कौतुक देखसी। राजा क्रोधे बोले उत्तर, होय दूर पडता सर कुंठी दोन्ही समोर येसी हुजूर बोलावया। सद्बुद्धी नावडे मूर्खासी, स्तुती न माने निंदकासी। पक्वान न रुचे रोगेसी, गायन बधिरासी माने। मूर्ख माणसाला किती चांगलं सांगितलं तरी पटत नाही।
कारण त्याची विचार करण्याची बुद्धीच नसते. मूर्खाशी नावडे सद्बुद्धी, स्तुती न माने निंदकाशी. ज्याला दुसऱ्याची निंदा करायची सवय आहे त्याच्याबद्दल एखाद्याबद्दल जर त्याला कोणी 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या ना की लगेच तो त्या माणसात काय दोष आहे त्याचं आधी वर्णन करेल. की त्याचं काही एखाद्या बघा प्रत्येक माणसामध्ये गुणही आहेत आणि दोषही आहेत. पण त्या माणसातलं काही चांगल्या गुणाचं वर्णन चाललेलं असलं ना तर ह्याचे लगेच डोक्याची शिणक जातीवरती आणि त्या माणसातले जे दोष आहेत ते लगेच तो बोलून दाखवतो. बघा काय म्हटलंय. स्तुती नावडे निंदकाशी, पक्वान न रुचे रोग्यासी, गायन बधिराशी मानेना. रोगी माणसाला पक्वान आवडत नाही तर तो कशाला केले एवढे. आता ह्याची जिभेला चव नाही बाकीचे खायचं नाही का. पक्वान न रुचे रोग्यासी, गायन बाधिना मानेना, गायन बधिराशी मानेना. ज्याला ऐकायला येत नाही त्याला गाण्याचं काय कौतुक आहे. अंत्यजासी नावडे विचार, भ्रष्टासी नावडे आचार, भूतासी नावडे कीर्तन गजर, पळती दूर नाम घोषे. ज्याला भ्रष्टाचारच करायचा आहे त्याला नीतीच्या कितीही गोष्टी सांगितल्या तरी तो या कानाने ऐकेल आणि त्या कानाने सोडून देईल. भ्रष्टासी नावडे आचार, भूतासी नावडे कीर्तन गजर. भूतांना देवाचं नामस्मरण आवडत नाही, देवासाठी वाजवलेले टाळ आवडत नाही, देवासाठी वाजवलेले मृदंग आवडत नाही, देवाचं घेतलेलं नाम आवडत नाही. भूतासी नावडे कीर्तन गजर, पळती दूर नाम घोषे. देवाचं नाम घोष ऐकलं की लांब पडून जातो. काय म्हणतात, अहो तिकडे कीर्तन चाललंय आपण पलीकडच्या गल्लीतनं जाऊ. नकोच ते. म्हणजे 2 चांगले शब्द सुद्धा कानावर पडायला नकोय. पळती दूर नामघोषे, हिंसकाशी नावडे भूतदया, बांस भक्षिकाशी कैची माया, क्लिवासी नावडे सुंदर जाया, पुरुष छाया वावगी. हिंसक माणसाला दया आवडत नाही. जो मांसभक्षण करतो त्याला प्राण्याची हत्या करायचं काही वाटत नाही. मांसभक्षकाशी कैची माया, क्लिवासी नावडे सुंदर जाया, पुरुष छाया वावगी. जो तृतीयपंथी त्याला सुंदर स्त्रिया पाहून काही कौतुक होत नाही. ससाणा देखोनी पक्षी असे झडपून मारू पाहे त्यासे, देवी अविंद पाहून नामे असे संताप मानसे वाटलं. ससाणा नावाचा पक्षी आहे. तो इतर पक्ष्यांना पाहिले की त्याच्या अंगावर धावून जातो. कधी एकदा त्याला खाई नसो. तसं नामदेवाला पाहून त्या बादशहाला अत्यंत संताप झालेला. नाना परीच्या काशीवंती शिकवल्या धर्मनीती, परितो नायकेची कुमती, उन्मत्त चित्ते सर्वदा. काशीपंतांनी त्याला वेळोवेळी चांगलं सांगून पाहिलं की बाबा सत्कर्माच्या आड येऊ नये, धर्माच्या आड येऊ नये, पण त्याला ऐकण्याच्या मनस्थितीत तो नव्हता. गार्दी बोलावणे 25 राजा सुमुखे सांगितले असं, नामय असे ब्राह्मणाचं धरून आणा सग, धरुणी सत्वर आणणारे नामया सर्व द्विजवर होते 200 त्यावर. तितके बांधोनी पृथकाकार अभिंदमार करतात. बेदरीच्या बाजारात थोरवतला कांत म्हणती कोठे गुंतला, पंढरीनाथ विप्र समस्त भोभाती. 200 मंडळी होती नाथ नामदेवाच्या बरोबर. त्यांना पकडले, त्यांना मारायला त्यांनी सुरुवात केली. सर्व माणसं म्हणतात देवा कुठे आहेस रे तू. भले सावकार नारी नर देखून छळणाचा प्रकार आपुलाले घरी साचार शापोत्तरे बोलते. म्हणती यवनाचे राज्य उन्मत्त व्यर्थ छळले वैष्णव भक्त, कधी ईश्वर करेल पालत ऐसे बोलते पर बोलवी परस्परे. सज्जन माणसं होती ती त्या बादशाला नावं ठेवायला लागली. कधी एकदा याचं राज्य जाते असं म्हणायला लागले. नामया समेत द्विजोरस राज आणखी किंकर, काशीवंत चिंता तरुण कैसा विचार करावा. कसाई बोलून लवला आहे, बेदर शहा करी काय, नामया पुढे लवला आहे, वधविरी काय त्या आधी. यवना तयाशी काय बोलत गाय सत्वजीवित, नाहीत रे अभिंद करतो तुम्हा ते विप्रा समेत हे काळी. त्यांनी कसायला बोलवलं आणि नामदेव महाराजांच्या समोर गाय कापली.
आणि नामदेव महाराजांनी सांगितलं, आता या गायीला तुम्ही जिवंत करा तर मी मानीन की तुम्ही देवाचे भक्त आहात. यवनात अयाशी काय बोलत गाय सत्वर जीवित नाही तरी अविंद करतो तुम्हा ते विप्रास ते काय. तुम्ही ही मेलेली गाय जिवंत करा, नाहीतर तुम्हाला सगळ्यांना आमचा धर्म स्वीकारावा लागेल. नाही तरी अविंद करीतो तुम्हा ते विप्रास ते काळी ढोंग करून वरच्यावरी जने म्हणसी पेर रामा दाखवी जरी जर तरी साचार्य मानव ऐसा नर्थ देखोदृष्टी विप्र निज करे हृदय पिटी हाय हाय शब्दे बोबा ती उत्तम गती दिसेना. नामा म्हणे पंढरीनाथा कैसा अनर्थ ओढवला आता कोठे गुंतला कुणी कांता काय मी आता करावे. नामदेव महाराजांनी पांडुरंगाचा धावा सुरू केला. गौतमी मस्तका मांडीवरी घेऊन नामा रुदन करी अश्रू वाहती नेत्री विजवितसे धरित्री त्याकडे. गाईचं मस्तक नामदेव महाराजांनी आपल्या मांडीवर घेतलंय आणि विलाप करतायत, शोक करतायत. गौतमी मस्तक मांडीवरी घेऊन नामा रुदन करी अश्रुवाती नेत्री भिजतसे धरित्री त्याकडे. एकाग्र करोनी चित्त धावा करी प्रेमळ भक्त म्हणे अनाथनाथ रुक्मिणी कांत नयेसे त्वरित काज. धाव धाव पंढर पुराधीशा मंगळनिधी आदिपुरुषा सच्चिदानंदा सर्वेशा अनंतवेशा जगद्गुरु करुणालया करुणा सिंधू सदोदित परमानंदो अनाथ रक्षका दीनबंधू कोठे गोविंदू गुंतला. कैसे विपरीत झाले जाण मायेने मोकलेले ताने धेनू चुकली वत्सावासून नये परतोनी सर्वथा. देवा हे पंढरीनाथा धाव, हे सच्चिदानंद परमेश्वरा तू धाव, अनंत रूप धारण करणाऱ्या परमेश्वरा तू आता धावत ये. तुला करुणाकर म्हणतात, करुणा सिंधू म्हणतात, परमानंदू म्हणतात, अनाथांचा रक्षक म्हणतात. हे गोविंदा तू कुठे गुंतलायस, लवकर ये आणि ह्या संकटातनं आम्हाला मुक्त कर, ही गाय जिवंत कर. देवा तुझी सत्कीर्ती वाखाणली पुराण संती नाम घेता पावसी आकांती ते असत्य श्रीपती काय झाले. देवा अरे अनेक संतांनी असं तुझं वर्णन केलेलं आहे की संकट पडलं की तू धावत येतोयस. आज कुठे गुंतलास बाबा, बहुत उशीर लागला आज. देवा आज तुला प्रकट व्हायला एवढा उशीर का लागतो. बहुत उशीर लागला आज कोठे गुंतला गरुडध्वज गेली गेली माझी लाज भक्तराज म्हणतो. देवा हे लाज तुझला माझी, देवा माझी लाज तुला आहे, कारण मी काय म्हणतो मी तुझा भक्त आहे असं जगाला सांगतो. आता माझी लाज रक्षण करणं तुझ्या हातात. समर्थांचे असतात आणि जनार्थ दिसे दैन्यवाणे तरी ते मग कोणा सोणे जन्मोने सोसणे जोदार. श्रीमंताचा मुलगा जर संकटात पडला तर श्रीमंत लगेच धावून येतो आपल्या मुलाला वाजवा. श्रीमंतच काय, गरीब मनुष्य असला तरी त्याचा मुलगा संकटात पडला तरी धावून येतो. पण देवा श्रीमंताचा मुलगा जर संकटात पडला, त्याला जर समजा काही अडचण आली तर लोक नावं ठेवतील का रे याचा बाप तर एवढा श्रीमंत आहे, याच्या मदतीला येत नाही का असं म्हणतील. देवा मग आम्ही तुला आमचे मायबाप म्हणतो. जो अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे एवढा मोठा जर आमच्या मदतीला येत नाही तर लोक तुला नावं ठेवतील. समर्थाचे असतात आणि जनात दिसे दैन्यवाणे तरी ते मग कोणा सोणे जन्मोने सोसणे जोदार. अट्टासे शोक करिता कंठी प्राण उरला आता कानेसी पंढरीनाथा आश्चर्यचित्ता मज वाटे. शेवटील वचन हेचे जाण आजपासून न करी स्मरण धेनु पापियान देईन प्राण मी आता. देवा तू जर प्रगट झाला नाहीस, तू जर या गाईला जिवंत केलं नाहीस ना तर मी आजपासून तुझं नाव घेणार नाही, पण या गायीबरोबर मी माझा पण जीव देतो. ऐसी नामयाची अमृतवाणी करुण रसाची त्रिवेणी सप्रेम भरित धावा कानी पडला तेव्हा देवाच्या. अशी ही नामदेव महाराजाची अमृतवाणी एकाग्र अंतःकरणाने केलेलं त्याचा धावा, त्याचा केलेली
भक्ती त्या भगवंताच्या कानावरती गेली. सप्रेम भरित धावा कानी पडिला तेव्हा देवाच्या. रुक्मिणी चरण प्रक्षाळित तो सद्गत झाले जगन्नाथ. नेत्री भरले अश्रुपात आश्चर्य करीत जगन्माता. रुक्मिणी पांडुरंगाचे पाय धुवत होते आणि इकडे भगवंताच्या डोळ्यातनं अश्रुधारा चालल्या होत्या. रुक्मिणी म्हणते, देवा काय हे, तुमचे डोळे एवढे भरून का आले, का डोळ्यातनं अश्रुपात चाललाय. रुक्मिणी चरण प्रक्षाळित तो सद्गत झाले जगन्नाथ. नेत्री भरले अश्रुपात आश्चर्य करीत जगन्माता. म्हणे आदिपुरुषा विष्णुमूर्ती कोणता उद्वेग वाटतो चित्ते. ज्या लागी विव्हळ झाले ती ते मज प्रती सांगावे. यावरी म्हणे जगज्जीवन नामा गेला जयपासून. कोठे नरंजे माझे मन तुझं कारणे विदित. रुक्मिणी जसा नामदेव महाराज पंढरपूर सोडून बिदरला गेलाय ना, तेव्हापासून मला चैनच पडत नाही. तुला माहिती आहे, तया असे संकट पडले पाही धावा करतोय समये. ऐसे वधून शेषाई निवांत ठाई बैसले. मग कोणी भोनी होते काय ध्यानात आणि मोहमाय. मग नेत्र उघडून निलवला आहे वृत्तांत काय सांगित असे. तेवढ्या जगन्माता चराचरात कुठं काय चाललंय तिलाही विदित आहे ना, ती त्याची शक्तीच आहे. तिने लगेच सांगितलं. उत्साह न्यावयासी दिसी बेदरी पाठवले नामयासी. अविंदे छळवणी त्यासी गाय त्यापासी मारेली. विवळ होनी प्रेमळ भक्ता टासे शोक करीत. तरी लवला हे जाऊन तेथ दुर्जना अप्रचित धावावी. ऐसे ऐकोने पांडुरंग लगबगे चालले सवेग जाऊनी. नामयाचे मागे उभे श्रीरंग राहिले. पीतांबरधारी श्रीपती शंख चक्र आयुधे हाती. मुकुट कुंडले वैजयंती देखता विश्रांती होई दिवा. बेदर्शहा भोते मुत्सद्दी लोक होते भोता. नगरवासी जन समस्त आले कौतुक पाहावया. इतक्यात देखता ते क्षणी आकाशी झाली वाणी. नामया क्लांती ऐकून चक्रवाणी पागले. हात लाविताचे वैष्णवीर तात्काळ गायीचे जडले. शीर उठून उभी राहिली क्षणमात्रे जय जयकार द्विजय करते. पांडुरंग प्रगट झालेत नामदेव महाराजांच्या मागे आणि हळूच कानात सांगता, नाम्या अरे त्या गाईला त्याचं शीर जे आहे तू मांडीवर घेतले ते त्या गाईच्या शरीराला जोड. गाय पुन्हा जिवंत होईल. हात लाविताची वैष्णवीर तात्काळ गायीचे जडले. शीर उठवून उभी राहिली क्षणमात्रे जय जयकार द्विजय करते. विभूत वैसो निवानात दिव्य सुमन वृष्टी करीत. देखून जनलोक समस्त रोमांचित अंगतयांचे. म्हणे होते जैसे माझे चित्ती तैसेच कौतुक धाविले संती. बेदरशहा लज्जित चित्ती अधोदृष्टी पाहत. तो बिदरचा बादशाह सुद्धा खाली मान घातली त्याने. का एवढा मोठा अधिकारी संत आणि आपण त्याला छळलं, त्याचं वाईट वाटतं. ज्याने गाय जिवंत केली, मेलेल्या माणसाला जिवंत करणं, गेलेल्या प्राण्याला जिवंत करणं, केवढं सामर्थ्य असेल या संतांच्या जवळ. अधोदृष्टी पाहत असे नामघोषे ते पिटवून टाळ्या आनंदले भक्तमंडळी. काशीवंत दैवळे लोटांगण घालीत पातळा. पांडुरंग देखून दृष्टी नामा सद्गती झाला कंठे. देवा बहुत झालो कष्टी कृपादृष्टी मजवा आहे. पांडुरंगाकडे पाहिलं नामदेवाने, नमस्कार घातलाय, साष्टांग नमस्कार घातलाय आणि देवाला म्हणताय, देवा माझ्याकडे कृपादृष्टी पहा. कृपादृष्टी पाहे, कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. देवा माझ्याकडे कृपादृष्टीने पहा. पांडुरंग देखोनी दृष्टी नामा सद्गतीत झाला कंठे. देवा बहुत झालो कष्टी कृपादृष्टी मज पाहे. मग म्हणे वैकुंठ विहारी मी सदोदित तुझे श्री आपा असता आपाय कोण करी ऐसा एदरीत काही दिसे ना. नाव्या अरे माझा हात तुझ्या मस्तकावर आहे ना. मस्तकी ठेवला वरद कर. सांगितले चिंता करू नको. कुरवाडीला माता सांगितले चिंता करू नको. अरे आम्ही तुझ्या मागे असताना तुला चिंता कसली. मग म्हणे वैकुंठ विहारी मी सदोदित
तुझे शिरी असता पाय कोण करी ऐसा धरी दे ऐसा धरी तरी दिसेना. तुम्हा कारणे मी जगी अवतार घेतो युगायुगी ऐसे बोलून ओसंगी नामयासी घेते. आणि कौतुक केल्यात होत ते सादर ऐका भाविक भक्त बेदरशहाच्या मंदिरात सर्पगणित निघाले. काळे पिवळे आरक्तवर्ण गुंजाळ गवाळे लंबायमान भरून निघाले घरांगणा उपरी वरोनी पडते. हाय हाय शब्दे बोलती नारी पाय ठेवावया कोठेतरी सर्पे रोधली अवधी दरिद्री क्रोभेश्वरी झाला. आणि भगवंताला राग आला. त्याने सर्व ठिकाणी सर्प निर्माण केले. लोकांना जागचं हलता येईना. चारी बाजूला सर्प सर्प. सर्पे रोधली अवघी धरित्री क्षोभेश्वरी झाला. नारी नर डंखिले त्याने ते पावले मृत्यू सने दाव्या रायाशी दाखवाव्या नाही खाटेवरी घालोरी आणते. कित्येक लोक सर्पदंशाने मरण पावले. लोकांनी खाटेवरती प्रेतं आणली आणि बादशाह दाखवली. पहा खाटेवरी घालून आणली. हत्ती घोडे राव लष्कर सर्पे रोधले अवघ्या अंबर नगरी झाला हाकार कोणास विचार सूचना. राजा भयभीत अंतरी काशवंता अर्ज करी आता मी वाचेन ज्यापरी तो उपाय सत्री करावा. आता राजाला भय झालं. एवढी माणसं मरतायत म्हणजे मी पण आता सर्पदंशाने मरणार. तो काशीनाथ पंताला सांगतो आता मला वाचवा तुम्ही काहीतरी करा. त्या विठो रायाचा मुजावर निष्ठावंत नामे फकीर ऐसे म्हणतात. वजीर सकळ वजीर उठले. काशीवंतने क्षणी करतोय जोडून करतोय जोडले दोन्ही नावे हा सविकारवणे अमृतवाणी होत म्हणे तू वैष्णव भक्त निर्धारी युगानुयुगीचा अवतारी रायास प्रती दाखवली भारी सर्पांतरी सोडले. तुम्ही संत प्रेमळजने शत्रु मित्र समान दोन्ही पूजिता शाळता तुम्हाला गुणे समान सारखे. नाना याती चराचर अंडज जार स्वेदजनार नित्यानित्य त्याजोर सारखाची दिनकर त्या प्रकाश. तैसेची तुम्ही साधू जन समदृष्टीचे लक्षण विश्वोद्धारास्तव धांडेणे केलेणे मृत्युलोके. ऐसे बोलून मधोत्र आपला साष्टांग नमस्कार सकळ करती जय जयकार हरिहर शब्द देवादिदेवे अवसरी देवादिदेवे ते अवसरी नामे असे आणले देहावरी तो सर्पे दंशल्या नर नारी प्रेते समोर पडिली. ऐसा अनर्थ देखून दोर द्रवले नामया चंद्रमग प्रार्थने रुक्मिणीवर प्रेते सत्र उठली. नामदेव महाराज देहभान विसरले होते. पुन्हा डोळे उघडून बघतात असंख्य प्रेत सर्पाने दंश केलेली अनेक माणसं तिथं मरून पडलेली पाहिली. पुन्हा भगवंताला प्रार्थना केली देवा यांना जिवंत करा. ऐसा अनर्थ एकोंदोर द्रवले नामयाचे अंतर मग प्रार्थने रुक्मिणीवर प्रेतेस तर उठवली. कृपेने पाहता श्रीहरीस एकही सर्प कोठे न दिसे इतके करोने जगन्निवासे अदृश्य झाले. ते बेदरीचे सकळ जना प्रेमे ऐकते हरिकीर्तना ते प्रांतीचे लोक संपूर्ण येथे दर्शन घ्याव्या. रात्रंदिवस कीर्तन गजर विष्णू उपासक झाले पार म्हणते नामा वैष्णवीर विश्वोद्धारक जन्मला. तेव्हा नामदेवाने असंख्य प्राणी ती मरण पावले त्यांना जिवंत केलं. आता हे काय असते? ही लीला असते. ही लीला कोण करतं? परमात्मा करतो. कशासाठी करतो? संतांचं महत्त्व वाढवण्यासाठी. मग असं नाही की नामदेव महाराज पंढरपुरात होते मग कोणी मरणच पावलं नाही मेला की आणून ठेवा नामदेव महाराजांपुढे असं नाही. ही जी लीला घडत असते ते परमात्मा आपल्या भक्ताचं महात्म्य वाढवण्यासाठी संत चमत्कार न करते परी ते होती का ते सन्मार्गे चालते म्हणून. या समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात सांगितले की संत चमत्कार करत नाहीत पण आपल्याला तर चमत्कार घडलेले दिसतात. मग आपण म्हणतो संतांनी चमत्कार केले तर संत ह्या चमत्काराच्या भानगडीत पडत नाही. मग चमत्कार कसे होतात? ते भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेले असतात. त्यामुळे त्यांच्याकडे एखाद्या भक्ताचा अर्ज केला की महाराज मला यातनं वाचवा की परमात्मा त्यांचं रूप घेऊन ती संकट दूर करतो. संतांना काय पडलं? संत काय स्वतःचा नामलौकिक वाढावा म्हणून प्रयत्न करतात का? संत प्रयत्न करत नाही. संतांचा नामलौकिक वाढावा म्हणून परमात्मा प्रयत्न करतो. संत सगळ्याच्या पलीकडे गेले. त्यांना कोणी स्तुती केली का आणि निंदा केली का? ते निंदा आणि स्तुतीच्या पलीकडे गेले असतात. त्यामुळं ते चमत्कार करत नाहीत.
पण चमत्कार घडतात, कारण त्यांचं महात्म्य भगवंताला वाढवायचं असतं आणि म्हणून भगवंत ती सगळी लीला करत असतो. का? देवाचं महात्म्य कोणी वाढवलंय? संतांनी वाढवलंय. आता देव त्याची परतफेड करतोय. तो काय करतो? मग संतांचं महात्म्य तो वाढवतो. संत देवाचं नाम जगामध्ये त्याचा प्रचार करतात आणि भगवंत त्याच्या नामाचा प्रचार करतो. कुणाच्या? संतांच्या नावाचा. तोच नाना प्रकारची रूप धारण करतो, तोच नाना प्रकारच्या लीला करतो. संत ह्या त्या सगळ्याच्या पलीकडे असतात, त्यांना त्याच्यात काही पडलेलं नसतं. त्यांना जर एखाद्या संताला आपण सांगावं तुम्ही असं असं केलं, ते म्हणतील मी काही केलं नाही, तो परमात्मा आहे तो करतो. ते ह्या चमत्काराच्या भानगडीतच पडत नाही. पण त्यांची जी तपश्चर्या असते त्या तपश्चर्याच्या योगाने सगळं आपोआप घडून येतं. बेदरीचे सकळ जना, कारण त्यांना हे चमत्कार तरी का घडतात की लोकांचा भगवंतावरचा विश्वास परमात्मा अधिक दृढ करतो. परमात्मा त्याची लीला आहे, त्याची लीला आहे आणि त्यामुळे संतांनी केलेल्या नामाचा प्रचार सर्व ठिकाणी पसरतो. बेदरीचे सकळ जना ऐसे ऐकते हरी कीर्तना, ते प्रांतीचे लोक संपूर्ण येथे दर्शन घ्याव्या. रात्रंदिवस कीर्तन गजर, विष्णू उपासक झाले फार म्हणते नामा वैष्णवीर, विश्वोद्धारक जन्मला. आणि मग लोक सगळे त्या नामदेव महाराजांचं कौतुक करायला, का? त्यांचा अधिकारच तेवढा होता. कीर्तनी नाचे पांडुरंग, नामदेव महाराजांचा अधिकार तेवढा. प्रत्यक्ष भगवंत यांच्या कीर्तनामध्ये टाळ वाजवतोय, मृदुंग वाजवतोय, त्यामुळे नामदेवाचा अधिकार तेवढा आहेच. आणि मग त्या नावाच्या मुखातनं निघाले अमृतवाणी, त्या अमृतवाणीने सगळं जग हे नाममय झालं. नाम घ्यायला लागले सगळे लोक. रात्रंदिवस कीर्तन गजर, विष्णू उपासक झाले फार म्हणती नामा वैष्णवीर, विश्वोद्धारक जन्मला. प्रयत्ने नामयासे आणले की त्या उत्साह केला सिद्धी, उत्साह सिद्धी नेला तेही, प्रेमळ झाले कळतेही हेची नवाई आघात. त्या ब्राह्मणाचं मनोरथ पूर्ण झालं. त्यांनी इच्छा केली पांडुरंगाकडे की नामदेव महाराज इथे यावेत बेदरला, त्यांचं कीर्तन व्हावं. त्याप्रमाणे ते सगळी भगवंतांनी लीला करून आणलेली. सकळ द्विजवर क्षेत्रवासी, धन वस्त्रे लाधली त्या, धन वस्त्रे लाधली ते असे सनाथ करून ग्रस्त अशी. मग स्वदेशी परतले, गाय जीवली पंढरीनाथे, तेही घेतली सांगाते. श्रीहरिगुण वर्णित प्रेमळ भक्त निघाला, समीप देखता क्षेत्र पंढरी परमा. उल्हास झाला अंतरी, मग लोटांगण महिवरी सप्रेम भरी घातले. सगळीकडे नामप्रचार केला नामदेव महाराजांनी आणि परत पंढरपूरला आले. येताना ती जिवंत केलेली गाय पण त्यांच्यावर आलेली आहे. आता ती गाय नामदेव महाराजांना सोडायला तयार नाही. अहो, तिला जिवंत केले, तिचं किती प्रेम असेल माग नामदेवावर. समीप देखता क्षेत्र पंढरी परम उल्हास झालांतरे, मग लोटांगण महिवरी सप्रेम बरी घातले. दिंड्या पताका भोवनिवृत्ती, टाळ मृदुंग विणे हाती, सकळ वैष्णव गाती नाचती, टाळिया पेटती आनंदे. ऐसे पावले क्षेत्र पंढरी, नामा येऊन गरुड पारी, आरती करून देव श्री जीवे श्रीहरी ओवाळला. चरणी घालून दृढ मिठी, देवा सांगे गुजगोष्टी, बहुत शिंडो जगरेठी, परी पावला संकटी विठ्ठला. नामदेव महाराज आले, पांडुरंगाच्या चरणाला मिठी घातली. देवा, संकट आलं होतं, पण ते संकट तुझ्या कृपेने पार पडलं, दूर झालं. तू धावून आलास म्हणून बरं देवा, माझी लाज राखली. चरणी घालून दृढ मिठी, देवा सांगे कुजगोष्टी, बहुत शिंडो जगजेठी, परी पावला संकटी विठ्ठला. देव भक्ताचा अद्भुत ऐकोनी रिजती, प्रेमळ भक्त महिपती श्री देऊनी अभयस्त. वधवी ग्रंथ निरूपण. स्वस्ती श्री संत लीलामृत ग्रंथ श्रवणे स्फूर्तिमूर्त. प्रेमळ पुरुषोत्तम वैष्णव भक्त अष्टविंशोत्तमोध्याय घोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। आरती पंढरीश प्रभूची, कमलच्या पती विठ्ठलाची, ठेविले चरण विटेवरती, सावळी घनश्याम मूर्ती, गळ्यामध्ये पुष्पहार रुळती, फुलेच्या वरी वैजयंती, लाजला पंचबाण ज्यासी, लाजला पंचबाण ज्यासी, असे ते वदन कमल समनयन रपदे, भान पाहताची उभी ही माय अनाथाची, आरती पंढरीश प्रभूची, कमलच्या पती विठ्ठलाची, कटीला पीतांबर कशिला, कस्तुरी तिलक भव्य भला, मितीना बिरगुलाला, दर्शना संत संग आला, जल्लरी टाळ वाजताना, जल्लरी टाळ वाजताना, नाचती भक्त प्रेम अत्यंत, गुंतले चित्त हरी पाये, गुंतले चित्त हरी पाये, गणूला पाव विठाबाई, आरती पंढरीश प्रभूची, कमलच्या पती विठ्ठलाची, सद्गुरु गजानन महाराज की जय। कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघु।